नमस्कार मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धबंदी झाली आहे का नाही झाली आहे याच्याबद्दल खूप मोठा गोंधळ आहे. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आणि इराणच्या 10 मुद्द्यांच्या आधारावर चर्चा होऊ शकते असं विधान केल्यानंतर बरोबर त्याच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्याच्यात त्यांनी 2-3 ट्विट केलेली आहेत, ट्रूथ केलेली आहेत. ते सगळं सांगणं आवश्यक आहे. मधल्या काळात काय घडलं आहे तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा जो लेबेनॉनचा मुद्दा आहे तो कधीही त्या पटलावर नव्हता. युद्ध फक्त इराण विरुद्धचं थांबवायचं आहे. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध थांबवण्याची चर्चा झाली होती. त्यामुळे तेवढाच मुद्दा आहे, लेबेनॉनच्या युद्धाचा प्रश्न देखील नाही. तीच भूमिका व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट हिनी देखील घेतलेली आहे. तीच भूमिका JD व्हान्सनीही घेतलेली आहे. आणि दुसरीकडे ट्रम्प यांनी नेटोतल्या मित्र राष्ट्रांवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीनही वक्तव्य केलेली आहेत ज्याच्यामुळे असं चित्र दिसतं आहे की हे काही युद्ध एवढ्यात संपणार नाही. त्यांनी सांगितलं अमेरिकेची सगळी जहाजं विमानं सगळं युद्धाच्या पावित्र्यात उभी राहणार आहेत. आणि समजा जर आम्हाला वाटलं की इराण गंभीर नाही आहे या शांतता कराराबद्दल, युद्धविरामाबद्दल, तर आम्ही पुन्हा हल्ला करू. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN बद्दलही टीकेची झोड उठवली. स्वतःच्या म्हणजे ट्रूथ हँडलवरनंच त्यांनी केलं की न्यूयॉर्क टाइम्स आणि फेक न्यूज म्हणजे फेलिंग न्यूयॉर्क टाइम्स अँड फेक न्यूज CNN यांनी खोटी बातमी छापली, खोटे 10 मुद्दे छापले, असं काही ठरलंच नव्हतं. आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाल्याचं दिसत आहे. काही जणांना वाटतंय पाकिस्तानने याच्यामध्ये डबल गेम केला की इराणला एक मसुदा दाखवला, अमेरिकेला दुसरा दाखवला, कारण पाकिस्तानसाठी हा युद्धविराम होणं महत्त्वाचं आहे. अजून या गोष्टी पुरेशा स्पष्ट झालेल्या नाही आहेत. पण या सगळ्याच्या मागे पडद्यामागे काय चाललं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. मागाचा हात याच्यात सगळ्यात मोठा दिसतोय. आणि म्हणूनच शनिवारी ज्या शांतता चर्चा वाटाघाटी पाकिस्तानमध्ये पार पडणार आहेत त्याच्यासाठी रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये 2 दिवसाची सुट्टी दिली आहे, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून. तिथे अमेरिकेच्या वतीने वाटाघाटींसाठी JD व्हान्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती जाणार आहेत. आणि आता स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर हे जे ट्रम्प यांचे दूत म्हणून आत्तापर्यंत वाटाघाटी करत होते ते आता बॅकस्टेजला ते आता JD व्हान्स यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ते वाटाघाटीत सहभागी होणार आहेत. हा बदल सूक्ष्म वाटतोय पण तो खूप मोठा आहे. आणि तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला अमेरिकेत मागा काय आहे, मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हा जो एक शब्द आहे, जो आपल्याकडे जसा लाभार्थी हा शब्द आहे, म्हणजे मोदींची जी लाभार्थी वोट बँक आहे ती जर तुम्हाला समजली तर तुम्हाला मागा वोट बँक आहे ती समजू शकेल. अमेरिकेत पारंपरिकरित्या रिपब्लिकन पक्ष हा युद्धाच्या बाजूनी असलेला पक्ष असतो. कुठल्याही युद्धामध्ये सहभागी व्हायची रिपब्लिकन पक्षाची ऐतिहासिक धारणा असते, कारण त्यांचं असं मत असतं की अमेरिका हा जगामध्ये सदरक्षणाय, खलनिग्रहणाय वगैरे अशा प्रकारची भूमिका बजावणारा देश आहे. आणि त्यामुळे जगातल्या वाईटाचा नाश करणं हे अमेरिकेचं नैतिक कर्तव्य आहे. अर्थात ते वाईट हे अमेरिकेच्या दृष्टीने कोण वाईट आहे ते त्यांचं वाईट असतं. असं चांगलं वाईट हे ठरवण्याचा अधिकार इतरांना नसतो. आणि या रिपब्लिकन पक्षामध्ये मुख्यतः 2 मोठे वर्ग त्याचे समर्थक असतात. त्याच्यामध्ये एक ख्रिश्चन इव्हांजेलिकल म्हणजे जे अतिशय धार्मिक ख्रिश्चन असतात, ज्यांना असं वाटत असतं की येशू ख्रिस्त पुन्हा एकदा परत येणार आहे, त्याच्यानंतर जगाचा अंत न्यायाचा दिवस होणार आहे आणि मग त्याच्यानंतर जे ख्रिश्चन सोडून बाकीचे धर्मीय लोक आहेत ते सगळेजण नरकात जाणार आहेत वगैरे अशा प्रकारची त्यांची धारणा असते. आणि त्यामुळे त्यांचा पश्चिम आशियाशी किंवा मध्य पूर्वेशी त्यांचा मानसिक
लगाव असतो, कारण शेवटी येशू ख्रिस्त जर परत यायचा तर तो इस्रायलच्या भूमीत म्हणजे तिथेच तो परत येणार. तो काही चीनमध्ये किंवा कोरियामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये येऊ शकत नाही. दुसरा जो वर्ग आहे तो ज्याला कॉन्झर्वेटिव्ह म्हणतात, म्हणजे जो उच्च मध्यमवर्गीय, कर भरणारा, भांडवलशाहीच्या बाजूने असलेला हा जो वर्ग आहे, त्याला देखील अमेरिकेच्या इतर देशांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेला त्याचं समर्थन असतं. कारण अशा प्रकारे जर अमेरिकेने हस्तक्षेप करून आपल्यामधले अडथळे दूर केले तर मग अमेरिकन कंपन्यांना, अमेरिकन व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता असते. हा पारंपरिक वोट बेस रिपब्लिकन पक्षाचा होता. गेल्या काही दशकांमध्ये डेमोक्रेटिक पक्षाचा वोट बेस आहे तो वाढत गेला. रिपब्लिकन पक्षाचा वोट बेस कमी होत राहिला आणि त्याच्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली की आणखीन 10 वर्षांनी, 20 वर्षांनी रिपब्लिकन पक्ष अमेरिकेत निवडणुकात जिंकू शकणार नाही. कारण तुमच्याकडे जर एकूणच मतं 30-35% असतील तर मग तुम्ही जिंकणार कसे? आणि डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर आणण्यामध्ये ज्या वर्गाने महत्त्वाची भूमिका बजावली त्याला मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणतात. ज्यांना असं वाटतं की अमेरिकेचं स्थान जगातलं कमकुवत झालं आणि अमेरिकेला पुन्हा एकदा आपल्याला महान करायचं आहे. आणि ते महान करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? तर ट्रम्पच्या पाठी उभं राहायला पाहिजे. कारण ट्रम्प हे व्यवस्थेच्या बाहेरनं आलेले नेते. जेव्हा तुम्ही व्यवस्थेच्या आतमध्ये असता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या वाईट गोष्टींची लागण होते. जसं अनेकांना वाटतं भाजपालाही सत्तेत असल्यामुळे अनेक गोष्टींची लागण झाली, अनेक ठिकाणून लोक घेतल्यामुळे वगैरे वगैरे. मी तुलना करत नाही आहे, पुन्हा एकदा सांगतो, एक समजून घेण्यासाठी, अकॅडमिक पर्पजसाठी फक्त ही तुलना आहे. तर रिपब्लिकन पक्षाचा विजय पुन्हा 2024मध्ये सुनिश्चित करण्यामध्ये या मागा गटाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2016 साली ट्रम्प यांना निवडून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली. पण ट्रम्प निवडून आल्यावर या गटाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग त्यातल्या अनेक जणांनी 2020 सालच्या निवडणुकात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केलं. पण 2024मध्ये त्यांना पुन्हा एकदा ट्रम्पशी जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते J.D. व्हान्स यांनी केलेलं आहे. अतिशय तरुण आहेत, राजकारणाचा काही अनुभव नाही आहे. मी त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे की अमेरिकेतला जो रस्ट बेल्ट आहे, अमेरिकेचं जे गिरणगाव आहे, त्या गिरणगावातनं म्हणजे जसं महाराष्ट्रात एकेकाळी डाव्या समाजवादी कम्युनिस्ट लोकांचा वर्चस्व होता, तिथे त्यांनी शिवसेनेला निवडून दिलं विरुद्ध विचाराच्या पूर्ण. तसं या अमेरिकेच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये चीनमुळे जी सगळी अवस्था वाईट झाली होती, तिथे सगळी उद्योग बंद झाले होते, त्या ह्याच्यातला जो कामगार, पूर्वाश्रमीचा कामगार वर्ग होता, जो बेकार झाल्यानंतर अनेक वर्षांनी तो उजवीकडे वळला आणि त्यांनी ट्रम्प यांच्या बाजूनी मतदान केलं. कारण ते J.D. व्हान्सच्या रूपात स्वतःचा प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाचा पाहू लागले आणि J.D. व्हान्सचा त्याच्यामुळे एक मोठा बेस आहे. आणि अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर असले तरी हे 2-3 मतदारसंघ त्यांना सांभाळायचे आहेत. भाजपाशी तुलना करताना भाजपा पारंपरिकरित्या भाजपाला शेडजी आणि भटजींचा पक्ष किंवा ब्राह्मण बनिया पार्टी असं म्हटलं जायचं. कारण हा भाजपाचा म्हणजे जनरल कॅटेगरी आणि व्यापारी हा भाजपाचा हक्काचा वर्ग होता. काहींनी त्याच्यानंतर मग एक OBC माधव धनगर वंजारी मोठे OBC समाज ते भाजपाशी जोडून एक वोट बेस तयार केला. पण खऱ्या अर्थाने भाजपा प्रसरण पावला जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जो एक लाभार्थी वोट बेस भाजपाशी जोडला की सरकारी योजनांचे फायदे अंत्योदय च्या नावावर, म्हणजे मग स्वयंपाकाचा गॅस असेल, वीज जोडणी असेल, नळाचं पाणी असेल, बँकेत पैसे थेट डिपॉझिट करणं, जनधन अकाउंट असेल, आधार कार्ड जोडणी असेल, त्याला थेट फायदा मिळवणाऱ्या गोष्टी करायला लागल्यामुळे जो भाजपाचा 30% बेस होता, जो संघ भाजपाच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातनं तयार झाला होता, त्याला हा एक जवळजवळ 20% बेस त्याला जोडला. आणि आज हा बेस भाजपाचा सगळ्यात महत्त्वाचा वोट बेस झालेला आहे. आणि त्यामुळे अनेकांना भाजपाचा जो पारंपरिक मतदार आहे त्यांना अनेकदा अशी तक्रार वाटते की आपलाच पक्ष आपल्यासाठी काही करत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल किंवा कोविडच्या काळात आर्थिक मदत मध्यम वर्गाला करण्याबद्दल असेल, त्यांच्यासाठी फक्त दहशतवाद विरोध, संरक्षण धोरण अशा गोष्टींसाठी समाधान मानावं लागतं. तीच गोष्ट अमेरिकेत झालेली आहे. अमेरिकेमध्ये जसंही म्हटलं की हा जो नवीन रिपब्लिकन पक्षाच्या पाठी उभा राहिलेला जो मतदार आहे, ज्याला मागा म्हणता येऊ शकेल की त्यातला जो रस्ट बेल्टमध्ये असेल, त्याला कुठल्याही प्रकारच्या युद्धात सहभागी व्हायचं नाही आहे.
त्यांचं म्हणणं आहे अमेरिकेच्या समस्या अमेरिकेच्या आतमध्ये आहेत, अमेरिकेने जगात इतरत्र नाक खुपसू नये, मेक्सिकोतनं सगळे जे घुसखोर येत आहेत त्यांना थांबवलं पाहिजे, व्यापारात अमेरिकेला लुबाडलं जात आहे त्यांना थांबवलं पाहिजे, आणि बाकी जगाचे प्रश्न आहेत ते जगाला सोडू द्या, अमेरिकेने त्याच्यामध्ये पडू नये. आणि त्यामुळे जेव्हा या युद्धाचा निर्णय त्याची जी प्रक्रिया सुरू होती तेव्हा JD व्हान्सचा त्याला पहिल्यापासून विरोध होता. तसंच या मागा गटाचे एका प्रकारे पत्रकार प्रतिनिधी म्हणून असलेले टकर कार्लसन असेल, मेगन केली असेल, हे जे सगळे एकेकाळी फॉक्समध्ये काम करणारे, फॉक्स न्यूज हे तिकडचं मोठं रिपब्लिक सारखं, म्हणजे आपलं रिपब्लिक, अर्णव गोस्वामी मला स्वतः सांगितलं की मी फॉक्स न्यूज सारखं चॅनल उभं करतोय, आणि त्यामुळे फॉक्स हे त्यातलं रिपब्लिकनचं खरं तर पितृतुल्य चॅनल आहे. पण त्यातले हे काही लोक फुटून निघाले, त्यांनी ही वेगळी भूमिका घ्यायला लागली, आणि हे जे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये मुख्यतः अमेरिकेतले कॉन्झर्वेटिव्ह आणि इव्हांजेलिकल जे रिपब्लिकन पक्षाचा जो ट्रॅडिशनल वोट बेस आहे तो या युद्धाच्या बाजूने होता. कारण 1979 सालापासून इराण हा अमेरिकेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी झालेला आहे. आखाती देशांची सुरक्षा असेल, इस्रायलची सुरक्षा असेल, अमेरिकेला विरोध करणं असेल, राजकीय इस्लामचा प्रसार करणं असेल, आणि इराणला संपवायची, इराणमध्ये राजवट बदलण्याची ही अनोखी संधी चालून आली होती. पण या सगळ्यामध्ये मागा मतदार होता, JD व्हान्स होते, याच्या प्रक्रियेत नव्हते, ते विरोध करत होते. सुरुवातीला युद्धाला जेव्हा खूप मोठं यश मिळते असं दिसलं तेव्हा त्यांचा विरोध कमी झाला, पण नंतर 3-4 दिवसानंतर असं लक्षात आलं की इराणची राजवट काही कोसळत नाहीये, लोक काही रस्त्यावर येत नाहीयेत. आणि नंतर आता महिना होऊन गेला, 40 दिवस झाले युद्धाला, तरी इराण ज्या प्रकारे हे शाहीद ड्रोन असेल त्याचा वापर करतंय, कधी कधी मिसाईल लॉन्च करतंय, आखाती देशांवर हल्ले करतंय, मग त्याच्यात तेलाच्या टाक्या असतील, गॅस स्टेशन्स असेल, डिसॅलिनेशन प्लांट असेल, इराण हल्ले करू शकतंय, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा अमेरिकेत या युद्धाला होत असलेला विरोध वाढायला सुरुवात झाली. तो अचानक मोठ्या प्रमाणावर वाढला. ट्रम्प यांच्या लक्षात आलं की आपलेच मतदार या युद्धाला पाठिंबा देत नाहीयेत, आणि त्याच्यातनं मला असं वाटतं हळूहळू जी युद्धाच्या अमेरिकेच्या नेतृत्वाची जी ड्रायव्हिंग सीट आहे ती एका प्रकारे JD व्हान्सच्या हातात जायला लागली. आत्तापर्यंत या युद्धामध्ये स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर वाटाघाटी करत होते, पण मला असं वाटतं हे गेल्या 4-5 दिवसात जो सगळा तमाशा झाला, म्हणजे ट्रम्प अर्वाच्य भाषेमध्ये इराणला धमक्या द्यायला लागले, नंतर कसं तरी पाकिस्तानबरोबर हे करून त्यांना ते शहाबाज शरीफना तो ड्राफ्ट पाठवून युद्धबंदी, युद्धविराम झाल्याचं घोषित करायला लागले. मला असं वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर तिथे अमेरिकेमध्ये सत्ताधारी पक्षात होत असलेलं जे अभिसरण आहे, त्याच्यातली जी घुसळण आहे, त्याचाही याच्यामध्ये वाटा आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे आत्ता जो दिसतोय की पाकिस्तानातल्या चर्चेमध्ये JD व्हान्स नेतृत्व करणार आहे. एका प्रकारे अमेरिकेत हे मी सत्ता परिवर्तन म्हणणार नाही, पण सत्ताधारी पक्षामध्ये परिवर्तन होत असल्याची नांदी आहे असं मला वाटतंय. अर्थात या वाटाघाटीमध्ये काय होतं, JD व्हान्स नेमकी कोणती भूमिका घेतात, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, JD व्हान्स हे तुलनेने, कारण त्यांना ही युद्धखोरी, ते स्वतः सैन्यात होते, पण ही युद्धखोरी, युद्ध लढणं वगैरे हे त्यांना पहिल्यापासून पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं अमेरिकेने जाऊन 1-2 ठिकाणी बॉम्बफेक करावी, इराणला चेतावणी द्यावी, त्याच्या पलीकडे हे सैन्य उतरवू वगैरे नाही असं त्यांचं मत होतं. आता ते मत अमेरिकेच्या ध्येय धोरणामध्ये परावर्तित होतंय का, अजून ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले नाही आहेत, पण असं म्हटलं जातं ट्रम्प नंतर ते अमेरिकेचे अध्यक्ष किंवा अध्यक्षपदाचे उमेदवार JD व्हान्स असतील, आणि एक लॉंग टर्मचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे, उद्याचं नेतृत्व पक्षातलं म्हणून JD व्हान्स यांच्याकडे बघितलं जात आहे. आता JD व्हान्स किंवा त्यांच्या विचारसरणीचा या युद्धावर काय परिणाम होणार, युद्धविरामावर काय परिणाम होणार, हे आता बघायचं आहे. एक बराक राविड म्हणून पत्रकार आहेत, इस्रायली पत्रकार आहे, पण ट्रम्प त्याचं खूप ऐकतात. त्यांनी असं सुचवलेलं आहे की लेबनॉनमधलं युद्ध थांबवण्याबद्दल कोणती चर्चा नव्हती, पण कदाचित JD व्हान्सच्या बोलण्यानुसार इस्रायल स्वतःहून लेबनॉनमध्ये काही दिवसाचा एकतर्फी युद्धविराम म्हणजे संयम दाखवेल की ठीक आहे, अमेरिकेला वाटाघाटी करायच्यात ना, आम्ही अमेरिकेला मदत म्हणून हे करायला तयार आहोत, आमचा विश्वास नाही आहे, आम्हाला ते युद्धविराम अजिबात नको आहे, पण अमेरिकेसाठी आम्ही हे करतोय, अशी शक्यता त्याच्यातून दिसते. पण हे युद्ध बघताना अमेरिकेचं अंतर्गत राजकारण, त्याच्याकडे आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. अमेरिकेचं अंतर्गत राजकारण हे थोड्याफार प्रमाणात भारताशीच मेळ खाणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.